जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेनं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन केलं आणि यावेळेस पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली। शर्मिला ठाकरे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। बघूयात। दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतायत। मुंबईमधल्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन करत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय। अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेही या आंदोलनात सहभागी झालेले। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी केली आहे। असे आंदोलन झाली पाहिजे, ही आपली लोकशाही आहे। त्याच्यामुळे जे पोलीस सुरुवातीला पोलीस व्हॅनमध्ये टाकत होते त्यांना वरनं दबाव असणार, पण आम्ही ते करून दिलं नाही। काही लोकांना सायनला किंवा इकडे अडवलंय, त्यांना पण आम्ही आज बाहेर काढू। त्याच्यामुळे त्याची काळजी करायला नको, मी सगळ्यांना सांगितलंय। पण हे असे आंदोलन झाले पाहिजेत, ही आपली लोकशाही आहे। इतकी आंदोलनं होतात लोकशाहीच्या मार्गाने, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही। त्याचं मी उत्तर कसं देऊ? आणखी जास्त चिघळले चिघळले आता तर तुम्हाला देश कसा पेटतो हे कळेल। अमित ठाकरेजी आपल्याला दादर मधून विधानसभेच्या निवडणुकीला जिंकता आलं नाही, पण दादर मध्ये आपल्याला डिपॉझिट वाचवता आलं नाही। त्याकडे अमितजींनी थोडं लक्ष दिलं तर पुढच्या वेळेला कदाचित दादरची जागा ते जिंकू शकतील। अमितजी ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे हे काँग्रेसचे बटीक होण्याचा प्रयत्न करतायत, दुर्दैवानं तुम्ही ते करू नका। शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या आंदोलनात पोलिसांनी काही मुस्लिम तरुणींचीही धरपकड केली। आम्ही आंदोलनात नव्हतो, फक्त शिवाजी पार्क परिसरात उभे होतो, तरीही पोलिसांनी धरपकड केल्याचा आरोप या विद्यार्थिनींचा आहे। हम लोग यहाँ, मैं मेरी सिस्टर्स के साथ आई थी यहाँ घूमने के लिए। बाद में पता चला यहाँ नाकाबंदी है। हमने पूछा नहीं, मेरी बहन बैठी थी, मैं अपनी बहन के साथ खड़ी थी वहाँ पे। आके उन्होंने मेरी बहन को पकड़ लिया, तो हम लोग बोले कि चलो अपनी बहन को छुड़ाते, तो बोलते ये भी साथ में, इसको पकड़ो, इसको भी पकड़ो। पूरा मेरा हिजाब खोल डाला। ये क्या, कोई प्राइवेसी नहीं है हमारी, कोई इज्जत नहीं है। तुम रीजन देखिए, हमें पकड़ोगे क्या? अकेली लड़की को 4 जन मिलकर पकड़ रहे थे। यही कहना चाहती हूँ, हम यहाँ घूमने आए थे और मेरी बहन का पूरा हिजाब खोल दिया गया और बाद में हंस रहे, अरे अंदर लो अंदर।